नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हेल्दी असे गव्हाच्या पिठापासून उकडीचे मोदक, गणपती बाप्पाच्या आवडीचे. तर यामध्ये ना मी तीळ आणि शेंगदाण्याचा क्रंची ट्विस्ट असणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी ओला नारळ फोडून घेतलेला आहे आणि तो असा बारीक करून मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा मग किसून घेऊ शकता, पण किसून घेण्यापेक्षा ना खोवलेला किंवा मग असं बारीक करून घेऊ शकता. याच्यामुळे मोदक खाताना खूप छान टेस्ट लागते. तर अशा पद्धतीने मी हे बारीक करून घेतलं मिक्सरला. थोडंसं असं जाडसर ठेवायचं. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बारीक केलेलं आहे. नंतर आपण सारण बनवायला घेऊया. तर मी इथे ना थोडेसे तीळ भाजून घेणार आहे. एकदम मंद आचेवर छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं. शेंगदाणे पण त्या पद्धतीनेच भाजून घ्यायचे. तर थोडेसेच घ्यायचे. जास्त घेतले तर मग सारण खूप जास्त सुक्कं होईल. तर आपल्याला थोडंसंच टेस्ट म्हणून घालायचे. एकदम क्रंची टेस्ट येते. तुम्ही जर घालत नसाल ना तर एकदा नक्की घालून बघा. आणि यामध्ये ना सगळं असं हेल्दी पौष्टिक आहे. तर तुम्ही बघू शकता की तीळ, शेंगदाणे, ओला नारळ, गूळ. तर हे सगळं ना छान असं हेल्दी असल्यामुळे खायला पण चांगलं आहे आणि खूप छान टेस्टी लागतं. तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा. इथे मी तीळ, शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे. ते असं जाडसर वाटून घ्यायचं. म्हणजे काय होतं की आपण मोदक खाताना त्यामध्ये दाताखाली आलं ना तर खूप छान टेस्ट लागते. इकडे हे खोबरं तुपामध्ये मी ना छान भाजून घेतलेलं आहे. थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि नंतर मग त्यामध्ये गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा. तर इथे मी गूळ आणि ओल्या नारळाचा खीस आहे तो छान असा परतून घेतला. नंतर यामध्ये बाकीचं साहित्य घालू. तर इथे मी थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहे. जसे की आधीपासून म्हणतात की कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं चिमूटभर मीठ घालावं. तर मी इथे थोडंसं चिमूटभर मीठ घातलं. नंतर मग तुम्ही इथे जायफळ आणि वेलची पूड वगैरे पण घालू शकता. मी इथे वेलची पूड घातलेली आहे. नंतर आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं जाडसर वाटून घेतलेलं कूट आहे ना ते घालायचं. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम बारीकच ठेवायचा. आणि हे मिक्स झाल्यानंतर सारण असं छान कोरडं आणि सुगंध यायला लागला की मग उतरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने यामध्ये अजिबात मॉइश्चर वगैरे नाही आहे. छान असं कोरडं आणि सुगंध यायला लागलेला आहे. तर हे अजिबात खाली लागून द्यायचं नाही. जरा जरी लागलं ना मग पूर्ण सारणाला त्याचा वास लागतो. नंतर आता इथे मी गव्हाचं पीठ आपण जसं चपातीसाठी मळून घेतो ना सेम तसं मळून घेतलेलं आहे. फक्त जराशी घट्ट ठेवायचं. आणि अशा छोट्या छोट्या पाऱ्या मी लाटून घेणार आहे. तुम्ही अशी मोठी चपाती लाटून त्याच्या वाटीने सुद्धा असे छोट्या छोट्या गोल करू शकता. तर इथे मी जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये सारण भरून घ्यायचं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त असं भरू शकता, पण त्याचा शेप येण्यापुरतं असं भरून घ्यायचं. नंतर मग मी छान अशा प्लेट्स करून घेतल्या आणि छान असा मोदकला मस्त शेप दिलेला आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा मोदक नक्की ट्राय करा. मी सगळे मोदक करून घेतलेले आहेत. आता इथे चाळण किंवा तुमच्याकडे जे काही स्टीमर वगैरे असेल त्यामध्ये अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाहीत. आणि मग सगळे मोदक तयार केलेले आहेत ते यामध्ये व्यवस्थित ठेवले. इकडं पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावरती ही चाळण ठेवून देणार. नंतर मग वाफ जाणार नाही अशा पद्धतीने छान असं झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनटं मीडियम गॅसवर ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हे मोदक वाफवलेले आहेत. थोडंसं टच करून बघायचं. हाताला जर चिकट वगैरे नाही लागलं ना तर समजून जायचं आपले मोदक छान असे वाफवलेले आहेत. नंतर मग सगळे मोदक काढून घेतले. 21 मोदक गणपती बाप्पाला आवडतात त्या पद्धतीने असे साईडला काढून ठेवायचे. तर बघा तुम्ही किती छान असं क्रंची टेक्स्चर आलेलं आहे.
आणि त्यामुळे मोदक खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने मी मोदक तयार केलेले आहेत. तुम्हाला कशी वाटली ही पद्धत आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.